मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, मोठे मोठे राजकारणी आणि दिग्गज लोक बोलून गेले आहेत की राजकारणामध्ये समीकरण कोणते कधीही बदलू शकतात. राजकारणामध्ये एक गोष्ट तशीच कायमची राहत नाही. तो राजकीय नेता असो किंवा पक्ष असो, ह्या सगळे लोक आपल्या भूमिका ह्या सोयीने बदलतात. आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. म्हणजे एक मूळ शिवसेना शिंदे साहेबाकडे गेलेली आहे आणि दुसरा गट आहे तो म्हणजे उबाटा गट आहे. आता या उबाटा गटामध्ये सुद्धा दोन गट पडलेले आहेत. एक राऊतांचा गट आणि एक आदित्य ठाकरेंचा गट. अशा चर्चा ह्या राजकीय पटलावरती किंवा ह्या राजकीय जे काही आहे त्यामध्ये हा सुरू आहेत. राज्यसभेची जी उमेदवारी होती त्यावरून या दोघांचं फाटलं गेलंय आणि यावरती उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. पण आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका किंवा आपले विचार किंवा जे काही पक्षाची भूमिका आहे त्यांनी पाठीमागच पहिलेच स्पष्ट केली होती. मित्रांनो, बघा, ज्या वेळेस उद्धव ठाकरेंना राजकारणामध्ये यायचं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यावेळी तत्कालीन जे काही नेते होते शिवसेने त्यांना पक्षाबाहेर काढलं. त्यामध्ये मनोहर जोशी असतील, त्यांचा त्यांनी तर भर मंचावरून अपमान केला होता. राणे असतील, राज ठाकरे असतील, हे सगळे त्यांनी पहिलं पक्षातनं बाहेर काढले. नंतर ते पक्षामध्ये पूर्ण ताबा मिळवला. आता आदित्य ठाकरेंना या पक्षावर ताबा मिळवायचा आहे का, इथं असा एक प्रश्न येतो. कारण सर्व हालचाली, भूमिका आणि सर्व काही जे चाललंय हे कट टू कट चाललेलं आहे. सगळे डॉट तर जोडले गेले, सगळे जर मुद्दे पाहिले गेले तर अंदाज तोच येतोय, उद्धव ठाकरेंनी पूर्वी जे केलं होतं ते आता आदित्य ठाकरे करत आहेत. आपण या गोष्टी मान्यही करू. कारण काय, आता आदित्य ठाकरेंनी एक गोष्ट लावून धरलेली आहे. राज्यसभेवरती त्यांची इच्छा होती की आपल्याकडे 20 जागा आहेत, म्हणजे विधानसभेचा सगळ्यात मोठा पक्ष महाविकास आघाडीमधील म्हणजे आपली शिवसेना आहे. आणि जो काही खासदारकीचं पद आहे त्यावरती दावा हा आपल्या पक्षाचा आहे आणि तो दावा आपलाच आहे. पण जे काही संजय राऊतांनी अगोदरच रान पेटवलं होतं की एक वरिष्ठ नेते शरद पवार साहेब ते या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांना आपण सहकार्य करू किंवा त्यांनाच निवडून देऊ. मग यातून ऐन टायमाला जे राऊतांनी बोललं तेच झालं. मग त्यानंतर जे काही एक गिल्लीज असते, जे काही एक राग असतो अन्न, तो राग या ठिकाणी होता. आता मित्रांनो, विषय कुठला येतो आता, कारण संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांचं वारंवार वाजत आहे, पण इनडायरेक्टली वाजत आहे. आता राऊत आहेत, राऊत इनडायरेक्टली ठाकरेवरती बोलतात, टिप्पण्या करतात. आणि आदित्य ठाकरेंनी एक आता हदच केलेली आहे. ते म्हणजे काय, आज जे काही सध्या सुनील प्रभू नावाच्या त्यांच्या एका दिंडोशीच्या आमदारांनी एक मुद्दा विधानसभेमध्ये उचलून धरला होता. त्या मुद्द्यावरून राऊतांनी जेल भोगलेली आहे, ते आता जामिनावरती बाहेर आहेत. तो तथाकथित घोटाळा म्हणजेच पत्राचाळ घोटाळा. पत्राचा घोटाळा 1035 कोटी पर्यंतचा एवढा मोठा घोटाळा होता. आणि ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट होती. ज्यावेळेस ह्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यामध्ये काही गोष्टी पुढे आल्या. यामध्ये ज्या बिल्डरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं ते बिल्डर होते प्रवीण राऊत. ह्या प्रवीण राऊतांनी काय केलं की ह्यांनी ते तिथला भूखंड जो आहे पत्राचाळीचा ते त्यांनी अनेक बिल्डराला विकून टाकला, वाटून टाकला. आणि ती 1035 कोटीचा घोटाळा आहे तो. आणि त्यामध्ये सगळे अकाउंट तपासले गेले. त्या अकाउंटमध्ये ईडीला संजय राऊतांच्या कुटुंबाचा त्या ठिकाणी मध्ये सहभाग आहे असं आढळलं, म्हणून त्यांना तिथं अटक करण्यात आली होती. त्यामध्ये 50 लाख काहीतरी त्यांच्या मिसेसच्या नावावर होती. काय होते ते काय जास्त त्यावरती जास्त जायचं नाही, पण पत्रात चाळ म्हटलं की संजय राऊतांचं नाव येतं आणि पत्राचाळीच्या आरोपातूनच त्यांना
जेलही झालेली आहे, ते आता जामिनावरती बाहेर आहेत, एवढं महत्वाचं आहे. आता ह्या पत्रात चाळीवरती सखोल चौकशी करा आणि सखोल चौकशी करून जे बिल्डर आहेत, हे जे काही क्षेत्र आहे म्हाडाला वर्ग न करता या ठिकाणी त्या अंडर जे काम करणारे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांनी हे केलंय आणि त्याची ही पूर्ण चौकशी करा. आता नेमके चौकशी करायची कुणाची, ह्या पत्राचाळीची की पत्राचाळीमध्ये संजय राऊतांना अटक झाली ते त्यामध्ये सक्रिय आहेत, अजून चौकशी करा. अजून राऊतांच्या विरोधामध्ये पुरावे सापडतील, अजून चौकशी करा. नेमके काय काय त्यावेळेचे लफडे आहेत, काय काय तिथं घडलेलं आहे ते पूर्ण बाहेर पडेल. आणि राऊत आता सध्या जामीनवरती बाहेर आहेत. जर चौकशी जर निष्पक्ष आणि पूर्ण अजून झाली तर राऊत 100% यामध्ये गुंततील, जर त्याचा त्यात सहभाग असेल तर. आता सहभाग नाही म्हणता येणार नाही, कारण सहभाग होता म्हणून त्यांना जेल झालेली आणि जेल झाली, ते बाहेर आले तरीही त्यावरती ते काय नाही बोलत. मग आता सुनील प्रभू हे आदित्य ठाकरेंचे खास जवळचे आहेत आणि त्यांनी हे बोलावं, त्यांनी हे मुद्दा मांडावं, यासाठी छुपी जी काही मदत आहे आदित्य ठाकरेंनी केली असा आरोप ही नवनाथ बन यांनी केलेला आहे. खासदार जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामधलं भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय. या दोन्ही गटामध्ये जबरदस्त गटबाजी सुरू झाली आहे. आपण ती राज्यसभेच्या निमित्ताने बघितली आणि काल ज्या पद्धतीनं आमदार सुनील प्रभू यांनी पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणातले वाभाडे हे विधानसभेमध्ये काढले आणि पत्राचाळीमध्ये घोटाळा झाल्याचं कबूल केलं. ज्या पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, मराठी माणसाला घराच्या बाहेर काढण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं आणि त्याची जाहीर कबुली विधानसभेमध्ये सुनील प्रभू यांच्याकडनंच देण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 350 कुटुंब हे पत्राचाळीमुळे रस्त्यावर आले आणि याला जबाबदार कोण आहेत तर जनाब संजय राऊत याला जबाबदार आहेत. त्यामध्ये 2 गट पडलेले आहेत आणि एक गट आहे तो संजय राऊताला उडवायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे शिवसेनेतून संजय राऊतांचं नाव आणि संजय राऊतांची कारकीर्द जे काय आहे ते उडवायचे आहे. कारण जे आदित्य ठाकरेंना करायचं आहे, जसा पक्ष चालवायचा आहे तो संजय राऊतांमुळे चालवता येत नाही, असं काहीतरी यांच्या मधल्यामध्येच आलबेल काहीतरी आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी संजय राऊतांना अटक करण्यासाठी किंवा राऊतांचा बाजार उठवण्यासाठी म्हणा किंवा राऊतांना या ठिकाणी आपल्या पुढून दूर करण्यासाठी एकूणच शिवसेनेचा ताबा आता आदित्य ठाकरेंना घ्यायचा आहे. त्यापूर्वी जे काही पुनरावृत्ती आहे वडिलाची ते परत ते करत आहेत का, जे उद्धव साहेबांनी पूर्वी केले. हे अनेक प्रश्न यातून येतात, पण यातून एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तो प्रश्न म्हणजे सध्या आदित्य ठाकरेंनी फिल्डिंग लावली आहे, त्यांनी पूर्णपणे गेम वाजवायचं ठरवलंय, ते म्हणजे या ठिकाणी संजय राऊतांची. आता पत्राचाळीच्या विषयी सगळे कोणी शांत होतं, त्यावरती कोणीच नाही बोललं, पण त्यावरती परत नव्यानं संजय राऊतांच्या वरती तोफ डागायचं काम या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून झालंय. मग जर पत्राचाळ तर उघडी करण्यात आली तर संजय राऊत ही दिशा सालियर प्रकरण नक्कीच उकळून काढणार, एवढं यातून स्पष्ट होतंय. पण सध्या जे चाललंय हे अतिशय महत्वाचं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.